भरत ये इकडे परत. ही स्पर्धा खर तर पार पाडली आज दिवस रात्र क्रमांक 8 आपण पाहिला आणि दिवस रात्र 8 देखील आज मात्र समाप्त होतोय. चला मी विनंती करेल या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ खेळला आणि आज आपण पाहिलं जवळजवळ 50 धाबा फायनलच्या मॅचमध्ये ज्याच्या बॅटमध्ये आल्या त्या नितेशला आपण करंजी दस यांच्याकडून 2000 रुपयाचं काश प्राइज देतोय. मी विनंती करेल शरदजी म्हात्रे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही ते 2000 रुपयाचं काश प्राइज देऊ. शरदजी म्हात्रे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नितेशला देतोय 2000 रुपयाची धनराशी. करण दस यांच्याकडून ते कॅश प्राइज देण्यात आलं या स्पर्धेमध्ये आणि ते देऊन आपण सन्मानित करू या. पण नितेश अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये नितेशने दाखवला आणि त्या खेळाडूला आपण 2000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन ते सन्मानित करणार आहोत आणि तोच खेळाडू मानदबाज देखील आहे त्यामुळे आपण मानदबाज देखील देतोय. मी मच्छिंद्र बुवा यांनाही विनंती करेल आपणही पुढे या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मानदबाज आणि त्यासोबत 2000 रुपयाचं कॅश प्राइज देतोय. जर खेळ आवडला असेल या खेळाडूचा फायनलच्या मॅच मध्ये 50 धावांची खेळी त्याने केली एकदा जोरदार टाळ्या नितेश साठी. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खेळलाय नितेशला आपण पाहिलं खूप चांगला खेळ त्याने या स्पर्धेमध्ये दाखवला आणि तोच खेळाडू आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारत असताना त्यासोबत तुम्ही पाहताय 2000 रुपयाची धनराशी देऊन सन्मानित करत असताना करंजी दस यांच्याकडून खरं तर हे 2000 रुपयाचं कॅश प्राइज मयूरजी पिसेकर साहेब असतील मच्छिंद्र बुवा असतील त्यासोबत आमचे शरदजी भात्रे साहेब जोडले गेले त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मी खरं तर मच्छिंद्र बुवा भोईर यांना विनंती करेल हरिभक्त पारायण या आपण आपल्या मधुरवाणीतून आपण 2 शब्द आम्हाला खरं तर मार्गदर्शन करावं कारण बुवा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक वर्षी जोडले जातात आणि काही ना काही महाराजांच्या माध्यमातून आम्हाला कानमंत्र असतं त्यामुळे त्यांचंही खरं तर आपण मार्गदर्शन ऐकू. नक्कीच आनंद वाटेल. आणि कबीरजी सांगतात ऐसे बोल बोलिए अभिमान जिसमें ना हो किंवा मधुरवाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. खरंच तुमचे तिघांचे पण समालोचन सगळेजण ऐकतात आणि मी तर प्रत्यक्षात इथं पाहिलं कारण रोज थोडा थोडा वेळ रावण या ठिकाणी दिला वेळात वेळ काढून सुंदर आपण समालोचन केलं तिघांनी पण. गौरवजी असतील त्याच्यानंतर आपल्या मॅडी महेशजी धुळे आणि राहुलजी खरंच सुंदर समालोचन करता आपण. आमच्या शेवर स्टारच्या वतीने आम्हाला आपण मी तुम्हाला बक्षीस देणारच आहे. तत्पूर्वी क्रिकेट खेळ हा मी कधी खेळत नाही पण माझा आवडता कारण का ज्या ह्या सृष्टीचा चालक आहे भगवान कृष्ण ह्या भगवान कृष्णाने गोकुळामध्ये खेळला तो चेंडूफळी आणि त्या चेंडूफळीचा पुढे आपण ज्याला बॉल आणि बॅट म्हणतो आय मीन क्रिकेटची निर्मिती झाली आणि असा खेळ आपण ही सर्व तरुण मंडळी यांनी हा जोपासला जागृत ठेवला आणि त्या खेळाच्या माध्यमातून एक माझं नेहमी सांगणं असतं की जीवनामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही ते आर्ट्स म्हणजे कला असावी. ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही मनावरती ताण असेल किंवा आपण म्हणतो की काही समस्या असेल जीवनामध्ये मग तुमची जी आर्ट्स आहे ना ती तुम्ही बाहेर काढा ती कला बाहेर काढा आणि त्या कलेच्या माध्यमातून तुम्ही तो तुमचा जीवनातला ताण थकवा असेल ना तो तुम्ही गायब करू शकता. म्हणून जीवनामध्ये आर्ट्सला फार महत्त्व आहे. बस आणि सुंदर नियोजन मयूर ग्रुप असेल आमचा प्रतीक शेट असेल फार अप्रतिम करत असतात आणि सर्वच प्रतीकचा ग्रुप मयूर पिसेकरचा जो ग्रुप असेल हे जे नियोजन करतात सर्वच ह्या ग्रुपला
आमच्याकडून शुभेच्छा. आम्ही पण त्यातले आहोत आणि म्हणून तुमचे सुद्धा आभार, ज्यांनी हा संपूर्ण जो 8 दिवसाचा जो हा क्रीडा विश्व पाहिला, त्यांचे सर्वांचे आभार. आणि सर्वांना मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो की आपण फार सुंदर खेळलात आणि आपला सुंदर खेळ पाहून आम्हाला आनंद झाला, आमचं मनोरंजन झालं. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. खरं तर महाराज नेहमीच मार्गदर्शन मोलाचं देत असतात, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर मी आता पुन्हा एकदा विनंती करेल, खरं तर आपल्यासोबत चला एक मॅन मॅच बाकी होती सेमीफायनलची. सांदेई टीमचा मंगेश कोळंबे तर मॅच मॅच या पण मी विनंती करेल पुन्हा एकदा मॅचचा किताब देण्यासाठी. नगरसेवक मोहनजी चतुरे साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅच. चला मंगेश आपण या, मंगेश कोळंबे मॅच सेमीफायनल. प्रमोदजी पिसेकर आपण या, आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅच. मंगेश कोळंबेला अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्याने खेळलाय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नेहमीच आपण पाहतोय खरं तर भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील प्रत्येक दिवसामध्ये ज्यांनी या स्पर्धेला हजेरी लावली आणि मयूरजी पिसेकर साहेब यांचे जवळचे मित्र आहेत. आपण विनंती करतोय संतोषजी खारीक आपण या, आपल्याही मधुरवाणीतून 2 शब्द आपण मार्गदर्शन करावं या स्पर्धेबद्दल. दादाला विनंती करेल. चला आपले कृष्णा धुमाळ दादा आपण या. चला खरं तर आता भारतीय जनता पार्टी म्हटलं की नो डाऊट माझे सरपंच किरणजी एकनाथ राऊत साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांचं आता दमदार भाषण आपण ऐकणार आहोत. स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2026 युवकांच्या गळ्यातले ताईत मयूरजी पिशेकर, प्रतीकजी पिशेकर स्पर्धा युवकांच्यासाठी जी स्पर्धा त्यांनी आयोजित केली ती युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व एक व्यासपीठ तयार होण्यासाठी त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत सहभागी झालेले सर्वच 80 संघ असतील, त्या 80 संघांनी च्या खेळाडूंनी ज्या या स्पर्धेला मोलाची साथ दिली व एक पारदर्शकपणे ही मॅच एक व्यवस्थितपणे पार पडली. जे प्रेक्षकांची सुंदर साथ लाभली. पंच कमिटी असतील, कॉमेंटेटर्स असतील, या सर्वांच्या सहयोगाने ही स्पर्धा एक परिपक्वपणे पूर्णपणे पार पडली. आणि यश अपयश हे येतच असतं. अपयश जरी आले तरी कोणी घाबरून जाऊ नये. अपयश जरी आले तरी कोणी घाबरून जाऊ नये. आपण उत्कृष्ट प्रकारचे खेळ करून पुढच्या येणाऱ्या मॅचसाठी आपणच विजयी होऊ असे एक चांगल्या प्रकारचे खेळ करा. आणि याच व्यासपीठावरती मला असं वाटतंय मयूरदादा आणि प्रतीकदादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत का ज्या युवकांसाठी एक हा खेळ काय कोणी ऐऱ्या गैऱ्याचा नसून जे स्वतःच्या खर्चातून
आपल्या विभागातील परिसरातील की युवकांसाठी जे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न सफल पण झालेले आहेत. तरी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि सर्वच खेळाडूंना पण शुभेच्छा देऊ. मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली, जो मान सन्मान दिला त्याचे मयूर दादाचे मी आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खरं तर मच्छिंद्र भोईर महाराज यांच्या इथून महेश धुळे, राहुल चव्हाण आणि ओंकार शेट्टे यांना तिघांना हजार रुपये आलेत. तर शरद दादा यांना विनंती करतो का हे इन्व्हॉल्व त्यांना द्यावे. कॉमेंटेटर बघा, सतत 8 दिवस प्रत्येकाचा मन भरून कौतुक करतात तिघे पण. आला गेला त्याचा प्रत्येकाचा, आणि त्यांचं कोण कौतुक करणार म्हणून म्हटलं त्यांचं आपण कौतुक करायचं आज. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. या आपण या ठिकाणी आजच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके जांभळेगावचे उद्योजक 7 स्टारचे खरं तर मेंबर्स किरणदादा ठाणगे यांना विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी विजेत्या संघांना शुभेच्छा द्यायच्यात. हॅलो. उत्कृष्ट असा नियोजन मयूर पिशेकर आणि प्रतीक पिशेकर. बघा, आम्ही तर मयूर शेटच्या बरोबर या ग्राउंडमध्ये जेव्हा अशी धूलमाती होती ना तेव्हापासून आहेत, आणि त्या ग्राउंडचा जो कायापलट केला आहे तो प्रतीक पिशेकरनी केलेला आहे. आणि मयूर पिशेकरचं कसं आहे, त्याच्या डोक्यात एखादा आला ना का आपल्याला हे करायचे जशी मॅच ठेवायची तो आदेश आम्हाला पाळायला लागतो, आणि तो कोणाचा मानत नाही. मयूर शेट असं आहे, आमच्याकडे शेट नाही, आमचा भावाचे आहेत ते दोन्ही पण त्यांचं कसं आहे, दोघांचं एक कॉम्बिनेशन असतो. मयूर शेट प्रतीकला विचारल्याशिवाय करत नाही, आणि प्रतीक पण मयूर शेटला कधी कुठली गोष्ट नाही बोलत नाही. जी मयूर शेटची इच्छा असते का अशी ठेवायची ती प्रतीक पूर्ण करतो. आणि ह्या 10 बाईकची इच्छा मयूर शेटची खूप होती का खूप मोठे मॅच, पण मला वाटतं बदलापुरात नाही, अख्ख्या अंबरनाथ तालुक्यात कोणी ठेवल्या नाही आणि ठेवणार पण नाही. ठाणे जिल्ह्यात पण नसेल असा ग्राउंड, आणि आम्ही या ग्राउंडवर हमेशा येत असतो. इथे तुम्हाला 24 तास प्रतीक पिशेकरच भेटेल आणि त्याची टीम. मयूर पिशेकर फक्त बघायला येतो, मयूर पिशेकर फक्त शो शायनिंग आहे. आणि इथली मेहनत आहे ना, आता जे आहे ते सांगतो, इथली मेहनत आहे ना ही सगळी प्रतीक पिशेकर आणि त्यांच्या टीमची आहे. आणि आम्हाला इथं कधी 1 रुपया खर्च करायला लावला नाही त्यांनी, उलट आम्हाला मान सन्मान देतात. का इथे या मॅच एवढ्या मोठ्या मॅच असताना आम्हाला स्टेजवर घेणार, बक्षीस वितरणला ते आम्हाला, आता मी चाललो होतो जाऊन नाही देणार, तुम्ही इथे थांबा, जसे का आम्ही इथलेच आयोजक आहेत. म्हणजे हा यांचा मोठेपणा आहे. आणि यांना त्यांचं कसं आहे माहिती आहे का, आम्ही एक किस्सा सांगतो. प्रतीक पिशेकरच्या लग्नाच्या टायमाला असं नियोजन चाललं होता. मी मयूर शेटला बोललो, मयूर शेट आपण थोडा VIP साठी वेगळा करू आणि सामान्य माणसासाठी वेगळा करू. पण मयूर शेट बोलतो नाही, आपण VIPच ठेवू, पण सर्वसामान्य लोकांना पण VIPच ठेवायचा. हे त्यांचं मन आहे, म्हणजे अशी त्यांची सोच आहे. त्यांच्यासाठी VIP कोण नाही, मोठा माणूस आमदार खासदार पण तोच, आणि सामान्य छोटा मुलगा आला तरी तो पण. आणि एवढं बोलून मी सर्व जिंकलेल्या संघांना, विजय संघांना आणि पराभूत संघांना दोघांना शुभेच्छा देतो. कारण सगळेच काही विजय होत नाही, सगळेच विनर नसतात, कोणतरी एकच विजय होतो. आणि सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद किरणदादा ठाणगे. या ठिकाणी खरं तर अगदी मैत्रीचे संबंध आहेत, भावासारखे संबंध आहेत, आणि या ठिकाणी मयूरदादांबद्दल दिल खुलास ते बोललेले आहेत. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, तसा मयूरदादांच्या मागे प्रतीकदादांचा हात आहे. ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आम्ही जवळजवळ 8 दिवस
8 दिवसामध्ये मला 4 दिवस इकडे संधी मिळाली, परंतु 4 दिवस मी एकच उल्लेख केला की इकडे मयूरदादांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की संपूर्ण मेहनत या स्पर्धेमागे प्रतीक दादाची आहे, प्रतीक दादांचा एक फोन म्हणजे इकडे या जगन्नाथ क्रीडा संकुलात प्रचंड हालचालींना वेग येत होता. लक्षात घ्या, कारण अगदी आपण पाहतो जेव्हा एखादा माणूस सगळ्याच गोष्टीकडे लक्ष देतो तेव्हा त्याच्या डोक्यावरती इतका ताण असो, परंतु त्या सगळ्या गोष्टींना झुगारून ज्याने अफाट मेहनत केली आणि आज स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या ठिकाणी यशस्वी करून दाखवलं. 8व्या पर्वात सुद्धा त्यांचं देखील मनापासून आम्ही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीनं या आपण आता आतुरता आपल्याला सगळ्यांनाच लागलेली आहे, कारण आमच्या मान्यवर सुद्धा त्यांना असं झालं की कधी बक्षीस समारंभ होतोय आणि या ठिकाणी आपण 10व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत. तब्बल या स्पर्धेमध्ये शरददादा सांगायला अभिमान वाटेल, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 2,22,222 होतं, परंतु जर 10 पारितोषिकांची टॅली केली तर कुठेतरी मला असं वाटतं की 5 ते 10 रुपये कमी असतील. 8 लाख रुपये या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि तब्बल 10 बाईक ते 6 लाख म्हणजे एकंदरीत 14 अशी आपण टॅली करू. अजून टीव्ही फ्रीज हे पकडायचे बाकी आहेत. कॉमेंटेटर अंपायर्स हे नंतर पकडू, तुम्ही घरी गेल्यानंतर आम्ही ते पकडू आणि सगळ्यांचा हिशोब या ठिकाणी आजच ऑन ग्राउंड होणार आहे. लक्षात घ्या, उद्या प्रतीक दादांना फोन दुपारी 2च्या नंतर करायचा, अजिबात सकाळी कुणी फोन करायचा नाही आणि फोन करायला तुम्हाला लागणारच नाही. या ठिकाणी आपण 10व्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. ज्या 10व्या क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये 44,444 रोख धनराशी आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या आपण आमंत्रित करू. 80 ग्रामीण संघातून ज्या संघाचा 10वा क्रमांक आलेला आहे तो संघ आहे बदलापूर, कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन मधून या ठिकाणी संघ खेळतोय. ज्यांचं काम असं नेहमी ओके, नाव आहे जय हनुमान क्रिकेट संघ ढोके. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी. सन्माननीय किरणजी ठाणगे आणि सन्माननीय संतोषजी खारीक साहेब आपण या आणि संपूर्ण मयूरजी पिसेकर साहेबांना विनंती राहील, आपण सुद्धा सगळ्यांना विनंती राहील, संपूर्ण संघ संपूर्ण खेळाडू या ठिकाणी आले पाहिजेत. प्रॉपर प्रत्येक विजेत्या संघाचा फोटो शूट या ठिकाणी होणार आहे, हे लक्षात असू द्या. 2 ते 3 प्लेयर्स आपण उभे राहा, बाकीच्यांनी सगळ्यांनी खाली बसून मस्त एक चांगली पोज द्या, जेणेकरून उद्या लोकमतला पहिला फोटो प्रत्येकाचा झळकला पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत याही संघासाठी. अफाट मेहनत. खरं तर शरददादा सांगायला अभिमान वाटेल, या संघाच्या अगदी नाकी 9 आलं होतं. प्रतिस्पर्धी संघ 12 बॉल 12 धावांची गरज असताना तो सामना समोरच्या संघाकडून खेचून या संघाने घेतलेला आहे आणि आपल्या खिशात घातलेला आहे. तो संघ म्हणजे जय हनुमान ढोके. अप्रतिम कामगिरी या संघाने केलेली आहे, त्यांचे विशेष कौतुक. यानंतर आपण जाणार आहोत ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल खरं तर सर्व प्रेक्षकांची, एवढे प्रेक्षक या ठिकाणी काल क्रीडानगरीमध्ये उपस्थित होते, तेवढ्या सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. ऑनलाईन जवळ काल ठाणे रायगड सामना 50,000 प्रेक्षकांनी ऑनलाईन पाहिलेला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि इथे जवळ 10 ते 15,000 म्हणजे 65,000 मी पकडून इतक्या लोकांनी हा सामना पाहिलेला आहे, लक्षात घ्या. आणि आता 9व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. 44,444 हे पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करण्यासाठी आमंत्रित करू. सन्माननीय अवधूतदादा पिसेकर आणि कृष्णाजी धुमाळ साहेब आपण समोर या आणि मयूरदादा आपण सुद्धा जॉईंट व्हा. या ठिकाणी हे पारितोषिक आपण देतोय, जो 9व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाला मिळालेलं आहे, नाव आहे साई 11 जय बजरंग गोरसईब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वात दिग्गज संघ अगदी आपण पाहतोय ठाणे रायगड पालघर
आणि जवळ मुंबई उपनगर असेल, या सगळ्याच विभागामध्ये ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे असा संघ आहे गोरसेब. जेव्हा हा संघ पहिल्यांदा एंट्री करतो तेव्हा त्या गटातील 7 संघांना देखील भरपूर विचार करावा लागतो. परंतु आज संघ अगदी आपण पाहतो काहीशा छोट्या छोट्या चुकांमुळे हा संघ थोडासा मागे राहिला. परंतु हार्ड लक विजय संघाचं आपण अभिनंदन करू. मान्यवरांचा विशेष आभार. यानंतर 8वा क्रमांक या स्पर्धेतील बळवलेला आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आपण देणार आहोत 44,444 रुपये. आणि आता एक क्रिस्टल ट्रॉफी, एक अत्यंत महत्वाची सूचना आहे. जर लक्षात घ्या, तुम्हाला दिलेली जी काही अनामत रक्कम आहे कॅश स्वरूपात, ज्यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर बक्षीस वितरण सोहळा संपल्यानंतर तुम्ही प्रतीक दादा आणि अनिकेत कुलकर्णी यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, इकडून या स्पर्धेतून 1 रुपया सुद्धा कमी तुम्हाला मिळणार नाही आहे. ही मयूर दादा आणि संपूर्ण मयूर टीमची ओळख राहिलेली आहे. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपण देणार आहोत 8व्या क्रमांकाचं पारितोषिक, ज्या संघाने आज आपण पाहतोय, सांगायला अभिमान वाटेल, 10 रुपये तुमच्याकडे असतील, 20 रुपये तुमच्याकडे असतील, 50 रुपये असतील, जी नोट तुमच्याकडे असेल, आणि खरं तर मेहनती खेळाडू ज्यांनी 50 रुपये 100 रुपये 200 रुपये करून आज तब्बल शरददादा 21,000 रुपये या स्पर्धेसाठी जमा केले. ज्यांनी 4 ते 5 स्पर्धा खेळल्या नाही, कारण ही स्पर्धा त्यांना खेळायची होती, त्यांचं स्वप्न होतं, आणि आज त्यांनी ते सत्यात देखील उतरवलंय. असा संघ आज कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळतोय. आणि सर्वांना अभिमान वाटेल, सर्वांना हेवा वाटेल या संघाचा. असे आपले सर्व आदिवासी खेळाडू आहेत. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांना आपण देणार आहोत. हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण आमंत्रित करू प्रमोद दादा पिसेकर आणि मच्छिंद्र महाराज भोईर. खरं तर वारकरी संप्रदाय मच्छिंद्र महाराज भोईर यांनी या अगोदर माझ्या अगोदर एक भाषण केलं का क्रिकेट हा खेळ मी कधी खेळलो नाही, परंतु तुम्हाला सांगायला आवडेल, बदलापूरची एक न्यूज तुम्ही बघा, ज्यामध्ये यांनी सांगितले की आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून शरददादा एक टुर्नामेंट सुद्धा ठेवणार आहोत. ठेवलेच? अच्छा, पण तिथे तुम्हाला खेळावंच लागणार आहे. चला आपण देऊया या ठिकाणी 8व्या क्रमांकाचं पारितोषिक. नाव आहे जय गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोली वाडी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. सगळ्यांना विनंती राहील, या संघासाठी अफाट मेहनत. जेव्हा यांनी एंट्री फी आमच्या आयोजकांच्या हातामध्ये दिली तेव्हा आयोजकांना देखील प्रश्न पडला होता की एंट्री ही अगदी मोजायची काही गरज नाही आहे, ज्यामध्ये 50-100 अशा सगळ्या नोटा आपल्याला पाहायला मिळाल्या. एखादा संघ असो तो ऑन दी स्पॉट 21,000 रुपये जीपे करू शकतो. ऑन दी स्पॉट या ठिकाणी 21,000 रुपये कॅश लगेच देऊ शकतो. परंतु त्या संघाने सांगितले की आज आम्ही मयूरदादा 5 ते 6 टुर्नामेंट आम्ही रद्द केल्या आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं आहे. खरं तर या संघाचा अजून एक इतिहास आहे. या संघाने इकडे खेळत असताना एक ॲव्हेंजर बाईक सुद्धा मिळवलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा मयूरदादांना त्यांनी विचारलेले तेव्हा मयूरदादांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पैसे नसतील तरी चालेल, परंतु तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचंच आहे. हा शब्द आहे. म्हणून मयूरदादांचा एक शब्द हा एक वचन असो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असा आपला सर्वांचा लाडका मयूरदादा. यानंतर आपण देणार आहोत 7व्या क्रमांकाचं पारितोषिक. त्यासाठी रोख रक्कम रुपये पुन्हा एकदा 44,444 आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करू सीताराम भोईर आणि अर्णव म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील आपण या. बघा शरद दादा देखील थोडेसे अचंबित झाले. हा ठीक आहे, अर्णव शरद म्हात्रे असं बोलावं लागेल. हे उद्याचं भविष्य.
दादा, कारण या ठिकाणी सीताराम भोईर साहेब ग्रामसेवक आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण हे पारितोषिक वितरित करतोय आणि 7व्या क्रमांकाचं पारितोषिक जाते 80 ग्रामीण संघातून जगदंबा क्रिकेट संघ वाकळण बी. या संघाला आपण आमंत्रित करू. सोमनाथ गायकर अँड ऑल टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. खर तर वाकलन, गोरसई अशी नावं वडवली असेल. अशी नावं आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला उत्सुकता वाटते आहे आणि प्रत्येकाचे पाय आपोआपच क्रीडानगरीकडे वळतायत. असे हे संघ आहेत ज्याने आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेली एक वेगळी ओळख आहे. असे सर्व संघ आपण पाहतोय. मातब्बर आहेत, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आपण देणार आहोत क्रमांक 6 या स्पर्धेचा 80 ग्रामीण संघ. 80 ग्रामीण संघातून आपण पाहतोय जवळ 1000 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले गेले आणि 1000 खेळाडूंची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिशय मनमुराद आनंद सर्व तमाम बदलापूरकरांनीच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याने या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे. सन्माननीय करण शेठ धस यांना विनंती केली आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत ज्यांनी आज खरं तर अप्रतिम खेळ केला आणि खेळ करत असताना विजयाचा जल्लोष हा फक्त क्रीडांगणाच्या आतमध्येच करावा लागतो हे कदाचित हा भान ते खेळाडू विसरले असावेत. लक्षात घ्या, संपूर्ण दिवस आम्ही देखील इकडे नव्हतो, परंतु जेव्हा कानावरती अशी बातमी आल्यानंतर प्रत्येकाला दुःखच वाटेल. कारण जिंकणारा सामना क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तो संघ जो राहिला 6व्या क्रमांकावरती आज कुठेतरी मयूरदादा तो सामना जिंकला असा तो संघ अगदी आपण पाहतो टॉप 5 मध्ये, मग 3ऱ्या 4थ्या 2ऱ्या 1ल्या कोणत्याही क्रमांकासाठी तो पात्र ठरू शकला असा. इतकी क्षमता त्या संघाकडे देखील आहे. असा संघ आहे. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करत आहोत. सन्माननीय करण शेठ धस आणि सन्माननीय अनंत काका भोपी यांना विनंती केली आपण या आपल्या शुभेच्छा आपण हे पारितोषिक देणार आहोत. खरं तर हे तुम्हा आम्हाला सांगायची गरज नाही आहे. इतकं विश्लेषण केल्यानंतर आपसुक प्रत्येकाच्या तोंडावरती त्या संघाचं नाव येईल. तो संघ आहे 6व्या क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये 44,444 रोख धनराशी आणि क्रिस्टल ट्रॉफी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. संघ कार्तिकी 11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. अनंत काका भोपी आणि करण शेठ धस आपण या आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक वितरित करू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या संघासाठी अप्रतिम खेळ केलाय. यानंतर या ठिकाणी आपण मान्यवरांचं विशेष आभार मानू आणि खेळाडूंचं अभिनंदन करू. आपण यानंतर बोलणार आहोत 5व्या क्रमांकाकडे. 5व्या क्रमांकाकडे आपण वळणार आहोत ज्यांनी सध्या बदलापूर ग्रामीण क्रिकेटमध्ये जणू काय हायदोस माजवलाय. अगदी आपण पाहतोय सातत्याने विजयरथ. जेव्हा संघ 40 असू द्या, संघ 32 असू द्या, टॉप 4, टॉप 5, टॉप 6 मध्ये या संघाचं नाव आवर्जून असतोच. अगदी आपण पाहतो मागील 2 महिन्यापासून आपण राहुल सर ऐकतोय ज्या संघाला या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय शेवटच्या मोमेंटला हार मानावी लागली आणि खरं तर हार नावाचा शब्द ज्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, टॉप 3 पर्यंत तरी आणि 3 मॅचेस पर्यंत तरी असा संघ आहे ज्याला मिळालंय
या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 55,555 आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करू शरददादा म्हात्रे आणि सन्माननीय किरणदादा राऊत. आपण पुढे या. भावी जिल्हा परिषद सदस्य आणि या ठिकाणी आपण पाहतोय अखिल आगरी समाज परिषद संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय बदलापूरच्या आग्रयोग संघटनेचे संघटक धडाडीचे कार्यकर्ते शरददादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करत आहोत. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय धनाजी हिरमाळी पुरस्कृत हितेशील मंच हनुमान क्रिकेट संघ सामटोली. गणपती बाप्पा. तेजस कांबरे आपण सुद्धा या लवकर. प्रत्येकाचा फोटो सेशन झाला पाहिजे. एक चांगला क्लिक. निखिल पिसेकर ऑफिशियल फोटोग्राफर. प्रत्येकाला फोटो हवा असेल तर इकडे स्कॅनर आहे, स्कॅन करू शकता. तुम्हाला फोटो लगेच तुम्हाला मिळेल तुमच्या व्हॉट्सअपवरती. यानंतर आपण देतोय 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमधून अप्रतिम खेळ ज्या संघाने ओपन ग्रामीण मधून केला तो संघ राहिलाय 4थ्या क्रमांकाचा मानकरी आणि त्या संघाला आपण देणार आहोत तब्बल 77,777 रुपये रोख आणि एक आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी क्रिस्टल स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करू. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण सन्माननीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक मोहनदादा चतुरे आणि अवधूतदादा पिसेकर या 2 मान्यवरांना विनंती राहील आपण या आपल्या शुभाशय आपण वितरित करू. 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ भिवंडी तालुक्यातील सध्या आपण पाहतो ज्यांनी भल्या भल्या संघांना गार केलं या स्पर्धेमध्ये चौटा हिरवा आई एकविरा स्पोर्ट्स मानकोली. 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ. या मानकोली संघाला विनंती राहील. खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु त्यांच्या उपस्थितीत त्यांचे सहकारी या ठिकाणी पारितोषिक कलेक्ट करतायत. यानंतर आपण देणार आहोत 3रा क्रमांक या स्पर्धेतील. या ठिकाणी आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम रुपये 99,999. लक्षात घ्या 1 रुपयाची किंमत देखील फार असते. 1 रुपया नाही तर त्यामध्ये लाख रुपये होऊ शकत नाही आहेत परंतु 999,000 या ठिकाणी आपण पाहतोय 99,999 रुपये हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला आहे. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ ज्या संघाने केलेला आहे तो संघ टॉप 3 मध्ये आला. तो देखील बदलापूरचा स्थानिक संघ आहे. खरं तर याच क्रीडानगरीमध्ये ज्या संघाला अगदी आपण पाहतो ट्रोल करण्यात आलं होतं आज त्या सगळ्या गोष्टी विसरून ज्याने मात्र त्या गोष्टीवरती मात करत ज्याने विजय संपादित केला आणि आज थेट टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचला. जवळजवळ 77 संघांना मागे टाकून तो संघ आहे त्याला आपण या ठिकाणी आमंत्रित करू. तत्पूर्वी हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय संतोषजी खारीक आणि कृष्णाजी धुमाळ साहेब आणि किरणजी ठाणगे मच्छिंद्र भोईर या सगळ्यांना विनंती करेल आपण या 4 मान्यवरांना. संघ श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निलेश मराडे अँड ऑल टीम कौतुक करावं लागणार आहे. अप्रतिम खेळ सध्या आपण पाहतो या संघाने केलेला आहे. आज सर्व प्रेक्षकांची तमाम बदलापूरकरांची मनं ज्या संघाने जिंकलेली आहेत तो संघ आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली. त्याला आपण देतोय या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक.
धन्यवाद. यानंतर आपण आता आपण देणार आहोत 10 बाईक्स. आता सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत. जे थोडेसे बक्षीस वितरणाकडे टाळाटाळ करत होते, जसं बाईक अनाउन्समेंट केली तशा त्या प्रत्येकाच्या भुवया थोड्याशा उंचावलेल्या आहेत. चला आपण आता 10 संघांचे बायकर्स मॅन या ठिकाणी आपण घोषित करणार आहोत. खरं तर प्रचंड उत्सुकता. मयूर दादांनी जेव्हा ही स्पर्धा अनाउन्समेंट केली तेव्हा सांगितलं होतं की प्रत्येक गावाचं, प्रत्येक खेळाडूचं आणि प्रत्येक संघाचं विजेत्या स्वप्न कंप्लीट होणार आहे अशी संकल्पना मयूरदादा आणि प्रतीकदादा ऑल मयूर ग्रुपच्या वतीने या ठिकाणी अंमलात आणली गेली आणि आज खरं तर ती सत्यात देखील उतरलेली आहे. या ठिकाणी जे पॉइंट्स आमच्याकडे आलेले आहेत लक्षात घ्या, ते ऑफिशियल स्कोरर यांच्या माध्यमातून आलेले आहेत, ऑनलाईन स्कोरर यांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि आमच्या आयोजकांच्या माहितीनुसार सर्व काही गोष्टी या ठिकाणी टॅली केलेल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही त्यांची घोषणा करणार आहोत. जे 10 बायकर मॅन आहेत त्यांना आपण आता लगेचच एक एक बाईक देऊन सुपूर्द करून या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करू. यानंतर 10 बाईक्स, प्रत्येक जण 10 गाडू राईड करतील. या ठिकाणी आपण देणार आहोत प्रथमतः या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने अप्रतिम कामगिरी केली आहे, ज्याला आमच्या कॅमेरामॅनने टिपलेला आहे. इकडे फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय सर्वांच्या नजरा त्या खेळाडूकडे लागल्या होत्या, ज्याने मात्र अत्यंत चांगली फिल्डिंग केली आहे आणि आपल्या संघाला टॉप 10 मध्ये जोने घेऊन गेला असा खेळाडूला आपण या ठिकाणी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण त्याला देणार आहोत आणि या पारितोषिकाने त्याला आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट संघ जय गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोली वाडी आणि खेळाडूचं नाव आहे धीरज निरगुडा. त्याला देणार आहोत आपण स्मार्ट LED टीव्ही. मी शरद दादा मात्र यांना विनंती करणार आपण या आपल्या शुभेच्छा आपण देणार आहोत. आहे का धीरज? नाही आहे, आलाय. ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 80 ग्रामीण संघातून 1000 जवळपास खेळाडूंमधून हा खेळाडू सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे. यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने मात्र प्रत्येक फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नाचवलं. खरं तर प्रत्येकाला अडचण ज्यांनी निर्माण करून दिली आणि धावा बनवताना खरं तर त्यांच्या समोर भिंत बनून राहिला असा गोलंदाज या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती तब्बल राहिला. 15 विकेट्स तो खेळाडू या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. खरं तर फलंदाजापेक्षा त्याचा जास्त कस असतो असा गोलंदाज. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये मयूरदादा जेव्हा जेव्हा भेट देत असतात ठाणे रायगडमध्ये तेव्हा फलंदाजाला त्यांच्याकडून अजिबात पारितोषिक नसतं, फक्त गोलंदाजालाच असतं. म्हणून असा गोलंदाज या ठिकाणी निवडलेला आहे ज्याने मिळवल्यात 15 विकेट्स. तो संघ आहे चौटा हिरवा आई एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाचा वैभव माळी. सन्माननीय मोहनजी चतुरी साहेब, आपण यापुढे आपल्या शुभेच्छा आपण देऊ. स्मार्ट LED टीव्ही. आज मानकुली संघाचे खेळाडू इकडे नाही आहेत. खरं तर त्यांची
मॅच चालू आहे, म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सहकारी या ठिकाणी हे प्राइज कलेक्ट करतायत. यानंतर आपण देणार आहोत सर्वोत्कृष्ट फलंदाज, जो खरं तर या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील होता, परंतु ज्यांना ज्यांना बाईक मिळालेली आहे अशा खेळाडूला आपण मॅन ऑफ द सिरीज देणार नाही आहोत, हे लक्षात घ्या. कारण एकाच खेळाडूला 2 पारितोषिकं, परंतु दुसऱ्या खेळाडूला संधी मिळालेली पाहिजे. बरोबर नरेंद्र दादा? यानंतर आपण देणार आहोत सर्वोत्कृष्ट फलंदाज, ज्याने या स्पर्धेमध्ये फक्त 66 धावा बनवल्या आणि या स्पर्धेमध्ये 960 खेळाडूंमधून जवळजवळ 959 खेळाडूंना ज्याने मागे टाकलं, म्हणजे 66 पेक्षा प्रत्येकाच्या कमी धावा असतील असा खेळाडू या ठिकाणी आई गावदेवी 12-13 नागाव संघाचा खेळाडू आहे राकेश पाटील. सन्माननीय किरण शेठ राऊत, माजी सरपंच कासगाव आणि भावी जिल्हा परिषद सदस्य, या आपल्या शुभेच्छा आपण देऊ. आणि निखिल शेठ जाधव, आपण सुद्धा या आर्किटेक्ट, ज्यांच्या वतीने आपण पाहतोय संपूर्ण 8 दिवस मॅन ऑफ द मॅच साठी रिअल फ्रूट ज्यूस ची व्यवस्था करण्यात आली. चला आता आपण बाईक कडे वळणार आहोत. 5 बाईक आपण देऊ, त्यानंतर सिरीज देऊ. ओके, चला या ठिकाणी आपण 3 मॅचेस मध्ये एक खेळाडूला एक संघाला बाईक देणार होतो आणि आज या ठिकाणी ते प्रत्येकाचं स्वप्न कंप्लीट होणार आहे. प्रथमतः ज्या संघाने अप्रतिम खेळ केला, शेवटपर्यंत या ठिकाणी सर्व खेळाडू अक्षरशः क्रीडानगरीमध्ये झुंजले, धावा खोऱ्याने प्रत्येकाने ओढल्या. हे सगळे पॉइंट्स आम्ही टॅली करून या ठिकाणी ही बाईक आता देणार आहोत. पहिल्यांदा आपण आमंत्रित करू संघ जय हनुमान क्रिकेट संघ ढोके. खेळाडू कुठे आहेत? संघ कुठे? आवाज द्या, आवाज आहेत का? सचिन, आवाजच येत नाही. यानंतर एक शानदार ट्रॉफी सुद्धा आपण त्या बाईक सोबत देणार आहोत. ज्या खेळाडूच्या नावावरती या स्पर्धेमध्ये राहिले तब्बल 60 पॉइंट, लक्षात घ्या, तो गोलंदाज नाही आहे, तो फक्त फलंदाज आहे आणि त्याने आपल्या नावाचा दबदबा या क्रीडानगरीमध्ये प्रसिद्ध केला. ज्याच्या नावावरती राहिले 60 पॉइंट्स, त्याला देतो आपण बाईक. संघ जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आणि खेळाडूचं नाव आहे सचिन भोईर नसून रुपेश भोईर. सन्माननीय शरददादा म्हात्रे, आपण या आपल्या शुभेच्छा आपण देऊ. या ठिकाणी आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी, टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. बाईक मिळते, प्रत्येक खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. रुपेश भोईर जो मात्र या स्पर्धेतील बायकरमॅन ठरलेला आहे. आता आपण दुसऱ्या बायकरमॅनची अनाउन्समेंट करू, ज्याने तब्बल या स्पर्धेमध्ये 60 धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना नक्कीच आनंद झाला आहे बाईक भेटल्याबद्दल. आणि तशी मेहनत तर माझ्या पूर्ण टीमची आहे याच्यामध्ये. आणि सर्वात जास्त मेहनत असेल तर कविदास भोईरची आहे. तर त्यांनी खूप मॅचेस आम्हाला जिंकून दिल्या आणि इथपर्यंत पोचण्याचं काम तर कविदास भोईरचं आहे. त्याच्यामुळं मी बाईक आहे कविदास भोईरला देत आहे. कविदास भोईरने या इथं. रुपेश भोईर, ही कितवी बाईक तुझी? 2 नंबर. अच्छा, म्हणून एक बाईक सुपूर्द करतोय. या कविदास भोईर यांच्यासाठी ही बाईक डेडिकेट केली जाते. खरं तर शरददादा सांगायला आवडेल, आता सध्या
आजच्या युगात मित्र मित्राचा नाही, भाऊ भावाचा नाही. इकडे कोण 10 रुपये 100 रुपये कोणावरती खर्च करत नाही, परंतु इकडे बाईक त्याला दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 57 पॉइंट सुद्धा होते कविदाचे आणि अवघ्या 3 पॉइंट रुपेशला मिळाली, परंतु त्याला ती डेडिकेट केली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा या खेळाडूचा मनाचा मोठेपणा आहे. यानंतर बॅटिंग करत असताना ज्या खेळाडूने बनवल्या 60 धावा आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 1 2 3 नाही तर 10 विकेट्स ज्या खेळाडूच्या नावावरती राहिल्या, जवळ एका विकेटला 3 पॉइंट 60 धावा आणि ते 10 विकेटचे एकंदरीत 90 पॉइंट्स ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलेत, तो खेळाडू आहे दुसरा बायकर मॅन या स्पर्धेतील. संघ आहे साई 11 जय बजरंग गोरसे ब संघाचा सर भावेश पवार. सन्मान्य मोहनदादा चतुरे आणि कृष्णाजी धुमाळ साहेब, आपण यापुढे आपल्या शुभास्य आपण ही चावी, एक ट्रॉफी सर भावेश पवार या ठिकाणी नाही आहेत आणि त्यांचे बंधू या ठिकाणी ही बाईक खरं तर स्वीकारत आहेत. 2 शब्द त्याला देखील आपण त्याच्याशी चर्चा करू. वेळ कमी आहे म्हणून 2च शब्द. अच्छा, ही गोरसेकरांची इच्छा. 1 मिनिट. यानंतर आपण देणार आहोत तिसरा बायकरमॅन या स्पर्धेतील, ज्याच्या धावा 81, त्याचे विकेट 6, एकंदरीत 18 पॉइंट विकेटचे, टोटल पॉइंट्स 99 या स्पर्धेमधून. पॉइंट्स संघ आहे जय गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोली वाडी आणि खेळाडूचं नाव आहे एनी गेस पिंपलोली. विनायक तू येऊ नको अजिबात. विनायक गोरे, किरणजी राऊत आणि संतोषजी खारीक या आपण आपल्या शुभस्य देऊ. आपण बाईक उत्सुकता जास्त तर करण लहानेला लागलेली आहे की नाव कोणाचं अनाउन्समेंट होतोय. मित्रांनो, आज केलेली चूक भविष्यात भरपूर काही शिकून जाईल तुम्हाला. यानंतर चौथा बायकरमॅन या स्पर्धेतील, ज्याचे रन्स 74, तो गोलंदाज नाही आहे, विकेट्स त्याला मिळालेल्या नाही आहेत, म्हणजे त्याच्याकडे 74च पॉइंट्स आहेत. असा खेळाडू जगदंब स्पोर्ट्स वाकळण ब संघाचा खेळाडू आहे गुरुनाथ गायकर. किरणजी ठाणगे आणि करण शेठ धस, आपण पुढे या. विनायकशी थोडी चर्चा केली असती. विनायक ये लवकर आहे. आपण विनायक 1 मिनिट ये. खरं तर तू कधी आला आणि कधी बाईक घेऊन गेला हे आम्हाला कळालंच नाही. या या विनायक ये. या गुरुनाथ गायकर वाकलन संघाचे आहेत, ते देखील बोलणार आहेत. आज बाईक मिळते. या दोन शब्द. गुरुनाथ गायकर, मग असं करा, चावी आपल्याकडे ठेवा. इकडे विनायक, काय सांगशील या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? एकदम मजा आली, मस्त वाटलं खेळून. आज बाईक मिळते, स्वप्न पूर्ण झालेलं आहे संघाचं, गावाचं, खेळाडूचं, सगळ्यांचं. कसं वाटतंय? चांगलं वाटतं. कितवी बाईक? दुसरी बाईक. पहिल्यांदा पहिल्या बाईकवरती कोणाला बसवलं होतं? बाबाला. आणि आता? बाबालाच. का? फेवरेट. बाबा बघतायत म्हणून. अच्छा, ठीक आहे, चालेल, तुझं अभिनंदन. परंतु इकडे 80 ग्रामीण संघातून खेळत असताना अप्रतिम खेळ तुमचा झाला. असं वाटलं होतं की सामना मध्ये निसटलाय, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली आणि
बॅटिंग असो डिफेंड मध्ये देखील तुम्ही चांगला खेळ केलेला, गोलंदाज तुमच्याकडे चांगली आहे. काय स्ट्रेन कसा सराव करतोय? स्ट्रॅटेजी आमची चांगली होते. काय करून आपल्याला जिंकायचं आहे. या स्पर्धा चांगली असते म्हणून ही स्पर्धा जिंकायची आहे असं. खरं तर प्रेक्षकांना आवडेल ऐकायला. एक शेवटचा प्रश्न एंट्री फी बद्दल. एंट्री फी काय आम्ही असे थोडे पैसे काढून भरले. त्याच्यामुळे आम्ही 7-8 टुर्नामेंट नाही खेळलो. म्हणलं दादांचे टुर्नामेंट खेळायचे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विनायक गोरे आणि त्यांच्या संपूर्ण संघासाठी. यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील पुढचा बायकरमॅन, ज्याच्या नावावरती राहिला 89 धावा, गोलंदाजी करत असताना 8 विकेट, ऑलराऊंडर कामगिरी ज्याने केलेली आहे. जवळजवळ 113 पॉइंट्स. संघ आहे किरण शेठ राऊत यांचा, कार्तिकी 11, श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव, आणि खेळाडूचं नाव आहे 113 पॉइंट्स. किरण शेठ कोण असू शकतो? योगेश मस्कर. लहाने आडनावाचा खेळाडू आहे. 113 पॉइंट्स त्याच्या नावावरती राहिले. तो खेळाडू आहे राज लहाने नसून मिस्टर केएल करण लहाने. पप्पू शेठ दुबेळे ठाकरे फार्मचे सर्वे सर्वा आणि मच्छिंद्र महाराज भोईर आणि कृष्णाजी धुमाळ साहेब. या पप्पू शेठ दुबळे यांचं मनापासून मयूर ग्रुपच्या वतीने आभार मानले पाहिजेत. संपूर्ण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. जर तुम्हाला छोट्याशा फार्म हाऊसला भेट द्यायची असेल तर पप्पू शेठ दुबळे यांचा कॉन्टॅक्ट घ्या. ठाकरे फार्म, स्वस्त दरात, कमी दरात, फुल एन्जॉय. आपण थोडीशी चर्चा करू करण लहाने सोबत, कारण एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि खरं तर ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना ओपनचं क्रिकेट देखील नेहमीच करण खेळत आलाय. कारण काय म्हणशील, खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालात, मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के देत असताना तुम्ही पुढे सरकलेत आणि खरं तर करण लहाने म्हटलं की कासगावची ओळख आहे. परंतु आपण जर पाहिलं असेल तर कासगावमध्ये आता 3री बाईक जाती आहे. एक कासगावचा बाहुबलीनं खरं तर जितून पहिली बाईक जिंकली, त्यानंतर नितेश लहाने, आणि आता खरं तर कमी होती करण लहानेची, आणि ती बाईक देखील आता स्वप्नातून तुम्हाला मिळाली आहे. एकदा जोरदार टाळ्या कासगावकर करण लहानेसाठी, कारण त्याच्या नेतृत्वाखाली खरं तर सर्व टीम कासगावची मग A-B संघ खेळत असतो. कारण काय म्हणशील, आज खरं तर जी संधी मिळाली ते संधीचं सोनं केलं आणि पहिली बाईक तुझ्या नावावरती, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि चांगलं वाटतंय. काय म्हणशील, किती गावकऱ्यांचा सपोर्ट असतो? गावकऱ्यांचा तो फुल सपोर्ट असतो. त्यामध्ये किरण शेठ झाले, बालाशेठ झाले, आमच्या गावकऱ्यांचा पूर्ण सपोर्ट असतो. या स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा आली? कारण नेहमीच तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असता. आम्ही या स्पर्धेची पूर्ण वाट बघत असतो वर्षभर, आणि आयोजन पण खूप चांगलं असतं. आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अशी टुर्नामेंट होत नाही, कारण की प्रत्येक प्लेअरची इच्छा असते का एक सिरीज पाहिजे. ते मयूर दादांनी आणि प्रतीक दादांनी करून दिलं, कारण की एवढ्या प्लेअरमधून एकाला सिरीज भेटते, तर आता 10 जणांना एकत्र सिरीज मिळते. त्यासाठी दादांचं धन्यवाद. मग आता या सिरीज वरती पहिला बसणार कोण? पहिले माझ्या टीमला बसते. चला, टीम तर बसणारच आहे. स्पेशल कोण होतं ते आपल्याला विचारायचं होतं. पुन्हा आता आपण वळतोय मॅडी सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलाय. यानंतर देणार आहोत पुढचा बायकरमॅन, ज्याने बनवल्या 106 धावा या स्पर्धेमध्ये. कासगाव झाल्यानंतर गाव येतो तो सामटोली. यानंतर ज्याने या स्पर्धेमध्ये 5 विकेट तब्बल घेतल्या, 106, 5 विकेट, एकंदरीत पॉइंट 121. संघ हितेश 11, जय हनुमान क्रिकेट संघ चामटोली, आणि खेळाडूचं नाव आहे तेजस कांबरी नसून दिनेश भगत. सीतारामजी भोईर साहेब ग्रामसेवक, अनंता काका भोपी आणि प्रमोदजी पिसेकर, आपण या पुढे या. आपण दिनेशजी राहुल सर थोडी चर्चा करू. आज पहिली बाईक चामटोली गावात येते, म्हणजे दुसऱ्यांदा दिवाळी होईल. खरं तर असं म्हटलं जातं, भले भले ज्याच्या नाही लागत नादी, आणि आपण पाहतोय नेहमीच अप्रतिम खेळ दिनेश भगतचा आपण पाहिलाय. तोच खेळाडू
ज्याच्या नादी भले भले नाही लागत त्याचं नाव दिनेश भगत. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अप्रतिम खेळ त्याने दाखवला आणि तोच खेळाडू इथे मात्र बाईक जिंकली आहे. थोडीशी चर्चा आपण करू. खरं तर वेळ भरपूर झालाय परंतु दिनेशला आपण शुभेच्छा देतोय. दिनेश काय म्हणशील इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ तुम्ही दाखवला आणि खरं तर पहिली बाईक चामटोली गावामध्ये जातीये, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय कारण की पहिल्यांदा आमच्या गावात बाईक जाते. काय म्हणशील या बाईकचं श्रेय कोणाला देशील? माझ्या टीमला देईन आणि माझ्या फॅमिलीला देईन. काय म्हणशील किती मजा आली या मैदानावरती खेळताना? खूप खूप मजा आली. असं वाटलंच नाही का आपण साधे खेळतोय म्हणून, का नॅशनल लेवलपर्यंत खेळतोय असं वाटलं आपल्याला ग्राउंड. थँक्यू सो मच. खरं तर चामटोली म्हटलं की मातीतला खेळ कबड्डी या खेळासाठी खरं तर जाणला जातो. एक महत्वाची सूचना आहे चामटोली टीमसाठी, या स्पर्धेमध्ये सहभाग तुम्ही नोंदवला, लेट परंतु थेट दाखल झालात. पुढच्या वर्षी जर प्रवेश हवा असेल तर सर्वात आधी आपण प्रवेश करा. वेळेवरती जर कराल तर मग गडबड होईल. धन्यवाद. जे 40 संघ वेटिंगला होते त्यामध्ये तुमचं नाव जाऊ शकतं. या आपण देऊ पुढची बाईक. ज्या खेळाडूने बनवल्या 100 धावा या स्पर्धेमध्ये आणि त्याच्या नावावरती राहिल्या 3 विकेट्स असा ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू कामगिरी संघ चौटा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली. 109 पॉइंट्स त्या खेळाडूच्या नावावरती राहिलेले आहेत आणि खेळाडूचं नाव आहे मिस्टर विनीत माळी. या आपण या. करण शेठ धस, किरण शेठ ठाणगे, कृष्णाजी धुमाळ, आपण या आपल्या शुभेच्छा पण देऊया. पारितोषिक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जितकी घाई तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त घाई आम्हाला आहे, कारण आमची देखील घरी कोणीतरी शिवदास वाट बघतोय. यानंतर आपण देणार आहोत पुढच्या बायकरमॅनला बाईक. या स्पर्धेच्या वतीने स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 चे 8वं पर्व, ज्यांनी 103 धावा बनवल्या स्पर्धेमध्ये, बक्षिस इतकी आहेत की थोडा अजून हळूहळू आपण प्रत्येकाच्या इंटरव्ह्यू घेतल्या असत्या तर सकाळचा सूर्य देखील आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु आता आम्ही देखील घाई करतोय. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये तब्बल 103 धावा बनवल्या, 4 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या. गोलंदाजी करत असताना हा देखील ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी 115 पॉइंट्स त्याच्या नावावरती केलेत. असा खेळाडू संघ श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. संघाचा खेळाडू मिस्टर राज गडगे. सन्माननीय शरददादा म्हात्रे आणि किरण शेठ राऊत या आपण दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण वितरित करत आहोत. परेशजी चौधरी भाऊजी या. पिसेकर कुटुंबाचे जावई आहेत. खरं तर राहुल सांगायला आवडेल की जेव्हा चांदई संघाच्या 17 वरती 8 विकेट गेल्या होत्या तेव्हा भाऊजी घरी निघाले होते, पण कारण वेगळं होतं. लक्षात घ्या, ती चर्चा आम्ही देखील भाऊजींशी केली, परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. प्रत्येक मॅच त्यांनी एन्जॉय केलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या संघावरती त्यांचा तितकाच प्रचंड विश्वास आहे. वैभव थेर, नितेश भोईर, मंगेश कोलंबे या सगळ्याच खेळाडूंवरती त्यांचा विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे की शेवटपर्यंत आमची टीम लढणार आणि नुसती लढणार नाही तर या क्रीडा संकुलात जिंकणार देखील. एक प्रश्न आपण करतोय राजला. खर तर राज, तुझ्या कारकिर्दीतील ही दुसरी बाईक आपल्याला पाहायला मिळते, परंतु श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आपण पाहिला असाल जवळ या 2025-26 मध्ये 22 एंट्री हरल्यानंतर नगरसेवक चषक रोहनजी पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला आणि तिथून थेट निघाला तो आता या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. खर तर भरपूर प्रश्न उठत होते की संघ करतोय काय, कारण बरेचसे मान्यवर आपण पाहतोय वरिष्ठ देखील मॅच पाहत असतात आणि आज खरं तर करून दाखवलंय, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक मिळतोय. गावकऱ्यांना काय मेसेज देशील?
नक्कीच आम्ही 22 हारलो, पण आमचा जे सर्वांनी मिळून ठरलेलं की या टुर्नामेंटमध्ये जिंकायचे, मग ते 22 सर्व विसरून जातील आणि तेच झालं. काय म्हणशील कशा प्रकारचा सराव करतोय, कारण यंगस्टर खेळाडू आहे आणि 20 वर्षाचा खालचा खेळाडू आहे, त्यामुळे आपण आता यंगस्टर खेळाडूंना काय मेसेज देशील? काय नाही, रोज प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. आणि आता खरं तर या बाईक वरती कोणाला बसवशील स्पेशल, कारण गावकरी बसणार आहेत, प्लेयर बसणार आहेत स्पेशल. स्पेशल कोण नाही, टीमच बसेल. थँक्यू सो मच. अवतार राज गडगे, अप्रतिम खेळ त्यानं देखील या स्पर्धेमध्ये दाखवला आणि खरं तर एक बाईक त्याला पण देऊन सन्मानित करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि आता दोन बायकर मॅन ज्यांना आपण आता अंतिम टप्प्यात या ठिकाणी सन्मानित करणार आहोत, ज्याने 88 धावा बनवल्या, 9 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या, एकंदरीत त्याचे पॉइंट 115. संघ आहे आई 12-13 नागाव, जो संघ या स्पर्धेतील रनरअप राहिलेला आहे, ज्याने खेळ अत्यंत सुंदर केला. 115 पॉइंट्स त्याच्या नावावरती आहे. तो खेळाडू आहे सबसे कातिल मिस्टर रोहित पाटील. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खेळला. खरं तर मोहनजी चतुर आणि सीताराम भोईर आपण या. कार्तिक 11 आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ मात्रावरती खेळला. प्रमोद दादा पिसेकर आपण सुद्धा या. संतोष राऊत पुरस्कृत खरं तर हा संघ मात्रावरती खेळला. आई गावदेवी 12-13 नागाव, कार्तिक 11 हा संघ आपण पाहिला. अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिलाय. आणि रोहित पाटील खरं तर या स्पर्धेमध्ये एक बाईक त्याला आपण देऊन सन्मानित करतोय या स्पर्धेमध्ये. चला 2 शब्द होतीलच या शंकात नाहीये. रोहित आपल्यासोबत जोडला गेलाय. फक्त 2 शब्द, जास्त काही नाही, एकच शब्द. ओके, काही हरकत नाहीये. रोहित थांबायचं. खरं तर आज संघाचे पुरस्कर्ते त्यांना विचारलं गेलं, संतोष काय म्हणतोस, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नागाव संघ बांधलाय आणि तो संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये रनरअप देखील राहिलाय, त्यामुळे त्यांचंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर शेवटचा बायकरमॅन, त्याची घोषणा आपण करणार आहोत. 110 धावा ज्याच्या नावावरती राहिल्या, 13 विकेट्स. जवळ या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूने सर्वाधिक धावसंख्या बनवली. 149 धावा ज्या खेळाडूच्या नावावरती राहिल्या. आपसूक आकडा ऐकल्यानंतर टाळ्या वाजायला सुरुवात झाली आहे. आणि खेळाडू 17 वर्षाचा आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढलेले आहेत, ज्याच्या नावावरती 6 बॉल 6 षटकार सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. 149 धावा देखील. आणि या ठिकाणी आपण पाहतो अनेक विक्रम ज्याच्या नावावरती राहिलेले आहेत. अजून आम्ही अनाउन्समेंट केली नाही. संघ आहे श्री हर्ष 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईचा चिराग खोळंबे, परेश दादा चौधरी, शरद दादा म्हात्रे आणि किरणजी राऊत या आपण. प्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये चांदई संघाने दाखवलाय आणि खरं तर चिरागला आपण देतोय या स्पर्धेतील ही बाईक त्यानं जिंकली आहे. खरं तर अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. उत्कृष्ट खेळ या स्पर्धेमध्ये चांदई टीमनं दाखवलाय. आणि खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खेळत असताना चिरागची कामगिरी मोठी आहे, परंतु तितकीच मोठी कामगिरी आपण पाहतोय खरं तर आमचे चला खरं तर चिराग कोळंबेचे पिताश्री आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण त्यांच्याशी खरं तर संपर्क साधतोय. थांबा आपण काका, नाही आपण थांबा, दोघांनी थांबा. चला दोघांना एक प्रश्न आपण विचारणार आहोत. काय म्हणाल खरं तर काका, आपण जोडले गेले या स्पर्धेमध्ये. चांदई टीमने अप्रतिम खेळ दाखवला, त्यातल्या त्यात आपण पाहतोय 17 वर्षाच्या खालचा खेळाडू तुमचा आणि त्यासोबत आज या स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याच्यामुळे खरं तर फायनलमध्ये चांदई संघ दाखल झाला आणि एक बाईक मिळते. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. या स्पर्धेमध्ये चिराग चांगला खेळला. किती सपोर्ट असतो खरं तर खेळण्यासाठी त्याला, क्रिकेटसाठी? सपोर्ट तर काय नसतो त्याचा, फक्त त्यांनी शाळेचा किंवा आपला कॉलेजमध्ये आहे ते पूर्ण करावे. चला काय हरकत नाहीये काका. आपल्यासोबत चिराग आहे. चिराग फक्त एक प्रश्न विचारेल. चिराग काय म्हणशील खरं तर या स्पर्धेमध्ये, नाही असू दे, घसा बसू दे,
या स्पर्धेमध्ये खरं तर मालिकावीराचा किताब तुने जिंकलाय. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये तुझा राहिला. काय म्हणशील, कितवी बाईक आहे? मग आता पहिली बाईक मिळाल्यानंतर कसं वाटतंय? येस, खरं तर गरीब घराचा हा खेळाडू आहे आणि खरं तर आपण पाहतोय इंजिनिअरिंग तो करतोय आणि आज खरं तर फार्मसी करतोय आणि आज खरं तर त्याला त्या कॉलेजला जायसाठी देखील आज बाईक झाली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काय म्हणशील, कसं वाटतंय? खूप छान वाटते. आणि खरं तर आज संघ आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी चांदीने केली जरूर, परंतु म्हटलं जातं ना, भल्या भल्याना करतो ढेर, नाव त्याचं वैभव थेर. त्याच्याबद्दल काय म्हणशील? निशब्द आहे, शब्दच नाही आहे. त्यामुळे आपण त्याचे कौतुक करूच. चला, या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ राहिला. टीम चांदेचं देखील अभिनंदन. चला, गावकऱ्यांचा भरपूर सपोर्ट असतं असं त्याला म्हणायचं आहे, हरकत नाहीये. धन्यवाद. जे काही त्याला बोलायचे ते उद्या तो ग्रुप वरती बोलल चांदाईच्या. यानंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. प्रत्येक खेळाडूला वाटेल की 149 धावा ज्या खेळाडूच्या होत्या त्याला मॅन ऑफ द सिरीज का दिली नाही, पण त्यापेक्षा ज्याला ज्या पॉइंट्सनुसार संघामध्ये जो टॉप मध्ये राहिला त्याला आपण बाईक दिलेली आहे. परंतु स्पर्धेमधून ज्या संघाने ज्या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा खेळाडूला आपण मॅन ऑफ द सिरीज देतोय. जवळजवळ राहुल सर 80 ग्रामीण संघ आणि 80 ग्रामीण संघातून 960 खेळाडू हे सर्व ग्रामीण भागातील आणि त्यामधून एक खेळाडू जो मात्र या स्पर्धेचा भाग्यवान खेळाडू आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 68 धावा त्याच्या नावावरती राहिल्या. नीट ऐका, 149 नाही, 68 धावा ज्याच्या नावावरती राहिल्या आणि या स्पर्धेमध्ये तब्बल त्या गोलंदाजाने फलंदाजांना पळो की सळो करून सोडलं. जवळजवळ 16 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या. म्हणजे 48 आणि 68 झाले 116. तो खेळाडू आपण अनाउन्समेंट करू, परंतु आम्हाला तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल. एनी गेस? चांदेकर, तुम्ही टाळ्या का वाजवताय? तुमची बाईक तुम्हाला मिळाली आहे. आता खरं तर 80 संघामधून 10 संघ पुढे सरकले आणि आता त्याच्यामधून तुम्हाला 10 संघातून एक असा खेळाडू निवडायचा आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भळाभल्या गोलंदाजांना दिवसा डवळ्यात तारे दाखवलेत आणि अप्रतिम खेळ करत असताना या स्पर्धेचा जिंकलाय मालिकावीर. कारण राहुल सर आपण पाहतोय ही सिरीज मला असं वाटतं चांदई संघाला द्यावी लागेल, कारण कुठल्याच संघाच्या खेळाडूंमध्ये इतका जल्लोष पाहायला मिळत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 8व्या पर्वाचा मालिकावीर भाग्यवान खेळाडू श्री हर्ष 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई टीमचा मंगेश कोळंबे. सर्व मान्यवरांना विनंती राहील आपण या ठिकाणी आपण मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी देणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यानं खरं तर मंगेशचं आपण स्वागत करू. एक चित्र आपण पाहिलं, खरं तर बाईक मारली आपण पाहिला खेळाडू चिरागला आणि त्यानंतर आता बाईक नंतर आपण पाहतोय खरं तर फ्रीज मिळतोय. कोणतंही बक्षीस खरं तर छोटं किंवा मोठं नसतं, ते मिळणं खरं तर जरुरी असतं आणि मंगेश कोळंबेला आपण पाहतोय खरं तर अप्रतिम खेळ त्याने खेळलाय. हा फ्रीज त्याला देऊन आपण सन्मानित करू आणि थोडीशी चर्चा आपण मंगेश सोबत करणार आहोत. आज खरं तर चांदई संघ आला आणि सर्व काही घेऊन गेला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण बाईक देखील त्यांनी जिंकली, त्यानंतर फ्रीज त्यांनी जिंकलाय आणि प्रथम क्रमांक देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी जिंकलाय. परंतु या स्पर्धेमध्ये चांदई संघ फक्त आणि फक्त आपण पाहतोय म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी बाजूला सोडल्या ना तर 4 अक्षराची केलेली मेहनत आज या मैदानावरती रंग भरलाय.
आणि आज आपण पाहतोय चांदई सगळं खेळत असताना अप्रतिम खेळ त्याने खेळलाय, परंतु 99% मेहनत सोबत 1% नशीब देखील महत्वाचं असतंय. त्यामुळे या स्पर्धेतून आपण पाहतोय जवळपास हा संघ बाहेर झाला होता, कारण आपण जर पाहिला असाल तर जवळ झेल स्वीकारल्यानंतर पकडलेला तो झेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो संघ मैदानाच्या बाहेर गेला होता, चांदई इज बॅक आपण पाहिलंय. आणि त्या संघाचा खेळाडू आपण पाहतोय मालिक कबीर. मंगेश कसं वाटतंय? खरं तर प्रत्येक खेळाडूला इथे बाईक पाहिली आहे, परंतु तुला खरं तर गरमीच्या दिवसामध्ये फ्रीज मिळालाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. काय म्हणशील मालिक कबीर, तू राहिलास? खरं तर या स्पर्धेमध्ये बाईक जिंकली हरकत नाहीये. ती बाईक आपण पाहतोय 10 संघाच्या खेळाडूला एक खेळाडूला दिली आहे, परंतु 960 खेळाडूंमधून तुला सिरीज मिळाली आहे. काय म्हणशील? खूप छान वाटतंय. काय म्हणशील कशा प्रकारचा सराव करता? कारण वैभव थेर म्हटलं की सर्व खेळाडू जॉबवरती देखील आहेत आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी किती इच्छुक असता आणि या स्पर्धेमध्ये असं काय पाहिले तुम्ही की या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सर्वात आधी तुम्ही प्रवेश केला होता? इथे खेळायला मजा येते, ग्राउंड वगैरे मस्त आहे. थँक्यू सो मच. दोनच शब्दामध्ये भाऊ सांगतोय. चला मॅडी सर. चला धन्यवाद. या ठिकाणी आपण देणार आहोत राहुल सर. आता वेळ जास्त झालेली आहे. खरं तर शरद दादा मात्र देखील सांगतात की आता ही डबल ड्युटी लागली आहे त्यांना. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1,22,222 स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या ठिकाणी आपण देणार आहोत. या स्पर्धेतील जो संघ राहिला रनरअप, द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे आई गावदेवी 12-13 नागाव. सर संतोष राऊत आपण या संघाचे पुरस्कर्ते आहेत. कार्तिक 11 या नावाने संघ खेळला. या पण या आपण संतोष दादा. खरं तर बदलापूरमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय पहिली या ठिकाणी आपण पाहिलं तर भाडी धुळे आणि राहुल चव्हाण यांच्याशी त्यांचा संपर्क असतो. कळमगावचे उद्योजक आहेत. आपल्या घरच्या संघाला देखील ते पुरस्कृत करत असतात, जय ताडोबा कळम संघाला. आणि आज त्यांनी जो संघ बांधला आहे तो मात्र आई गावदेवी 12-13 नागाव. यानंतर शेवटच्या अंतिम पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. 1 मिनिट फक्त आपण संतोष सोबत चर्चा करतोय. फक्त 1 मिनिट टीम थांबायचं आहे. आपण संघाच्या पुरस्कर्ते सोबत चर्चा करतोय. खरं तर सांगायला आवडेल पूर्ण टीमला, मयूर दादा, खरं तर संतोषचं असं म्हणणं होतं की या स्पर्धेमध्ये मला डे फॉर्मॅटमध्ये मी खेळलोय, पण मला नाईट फॉर्मॅटमध्ये माझी टीम जर खेळली तर खरंच माझं भाग्य आहे असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु संतोष, या स्पर्धेमध्ये संघानं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलाय, कसं वाटतंय? खूप चांगला वाटतोय, कारण इथे माझे 2 संघ होते, एक कलम आणि एक नागाव. तर नागावनी माझी इच्छा पूर्ण केली. काय म्हणशील? खरं तर या मैदानावरती मयूरदादांना भेटायसाठी सकाळी 8 ते 8:30 वाजता येऊन तो थांबला होता. आणि काय म्हणशील पूर्ण स्पर्धेबद्दल, एवढं दुरून तू या स्पर्धेमध्ये दाखल झालास? मयूरदादा सारखं आयोजन कोणी करू शकत नाही. क्या बात आहे. खरं तर मयूरदादा यांचे ते जवळचे मित्र आहेत. अभिनंदन संतोषजी राऊत. यस पाटील सर. या आपण या ठिकाणी देणार आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. सर्वांच्या नजरा ज्या ट्रॉफीकडे लागल्या होत्या, जवळ जवळ 5, 10, 15 नाही तर 25 किलो वजनाची ही क्रिस्टल ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत पहिल्या क्रमांकासाठी. आणि त्यासोबत 2,22,222 रुपयाची धनराशी पहिल्या क्रमांकाचा मानकरी सन्माननीय परेश दादा चौधरी आणि नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत श्री हर्ष 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई. या नरेंद्र दादा घोमारे, आपण सुद्धा या. चला पूर्ण टीम या, आपण लवकरात लवकर या.
23 ते 27 फेब्रुवारी. थँक्यू. जरा फक्त 1 मिनिट घेतोय. परेश चौधरी भाऊजी कुठे आहेत? भाऊजी या लवकर या. 1 मिनिट या ना 1 मिनिट फक्त थोडक्यात. नरेंद्र दादा गोमारे आपण सुद्धा या इकडे या. बोलू नका तुम्ही. परेश चौधरी बोलतील इकडे या भाऊजी बोलतील. जाणता राजा बदलापूर, जय जलेश्वर वाडेकर आणि चांदई असे 3 संघ या स्पर्धेमध्ये ज्याने बांधले होते. खरं तर दादा म्हणू की भाऊजी म्हणू, भाऊजीच म्हणावं लागेल कारण आम्ही 8 दिवस पिसेकरच आहोत असं समजा. या ठिकाणी जेव्हा चांदई संघ त्या मॅचमध्ये अडचणीत होता तेव्हा तुमच्या मनामध्ये काय चाललं होतं? काय नाही 30 केले तरी जिंकतील माहित होतं. इतका कॉन्फिडन्स? हो. काय याच्या मागचं कारण? काय नाही गेम माहित आहे त्यांचा. ठीक आहे, हरकत नाही आहे. अभिनंदन नरेंद्र दादा गोमारे, आपलं सुद्धा अभिनंदन. वैभव थेर आपल्या सोबत आहेत. वैभव, कसं वाटलं? वैभवची एक इंटरव्ह्यू आम्ही आतमध्ये घेतली होती चालू मॅचमध्ये, तेव्हा वैभवनी सांगितलेले की सराव हा माणसाला परिपक्व बनवतो. आज असं वाटतंय की प्रत्येकाचा सराव इथे अगदी 100% देतात खेळाडूंनी खूप चांगला खेळ केला. आणि तुम्हाला सांगायचं आयोजनाबद्दल बोलायचं राहून गेलं, त्या दिवशी आयोजन खूप सुंदर केलं आणि खेळायला पण खूप मजा आली. आम्ही इथे आज फर्स्ट टाइम इथे नंबर मारला. इतक्या वर्षाला आम्ही क्वालिफाय व्हायचा प्रयत्न होत नव्हतो, पण आम्हाला इथं आणण्याचं मूळ कारण आहे एकमेव माणूस म्हणजे नरेंद्रदादा गोमारे यांनी आज आम्हाला इथपर्यंत आणलं. म्हणजे कुठे पण खेळायचं आलं तरी त्याने कॉल करायचं फक्त, दादा आम्हाला खेळायचे, ते काहीच बोलत ओके खेळ बिंदास. आता पहिला क्रमांक 2,22,222. खरं तर 80 ग्रामीण संघातून तुम्ही मिळवलेला आहे. किती आत्मविश्वास आणि किती उत्सुकता होती? काय सांगशील, काय संदेश देशील येणाऱ्या, अगदी आपण पाहिलं तर तुमच्या यंगस्टर्सला? यंगस्टर बघायला गेलं तर सर्व यंगस्टर्स आहेत. चिराग झाला, आदेश झाला, राज झाला, मंगेश झाला, चांगले प्लेयर आहेत. चांगला सराव करतात, अजून चांगला सराव करून फक्त त्यांनी आपला शिक्षण आणि जॉब नोकरी वगैरे सांभाळून सगळं क्रिकेट करावं, कारण बाकी कोण नंतर येत नाही. तर अगदी आपण पाहतो चिरागच्या खेळीविषयी मला ऐकायला आवडेल. ज्याने 6 षटकार ठोकले तेव्हा असं वाटत होतं की हा खेळाडू इथे मारू शकतो. सध्या तरी बघायला गेलं तर आमच्या टीममध्ये एकच प्लेअर असा आहे का तो प्रत्येक मॅच खेळतो, कंटिन्यू ऑल मॅच खेळतो तो एकटाच प्लेअर. म्हणजे तुमच्यापेक्षा त्याचा सराव जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच चांगला सराव करतो तो. धन्यवाद. हे होते वैभव थेर ज्यांनी केलं आज भल्या भल्याना ठेर. या सन्मान आपण पाहतोय. शेवटचा एक सत्कार या ठिकाणी आपण घेणार आहोत. गुप्ता, डॉक्टर गुप्ता आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. यदा कदाचित चुकून जर 8 दिवसामध्ये कोणाचा सत्कार, कोणाचं नाव मयूर ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी राहिलं असेल तर पुन्हा एकदा मयूर दादा आणि प्रतीक दादा त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वांचं आभार व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आज बघा शेवटच्या मोमेंटला देखील या ठिकाणी सत्कार थांबत नाही. म्हणजे मला तरी असं वाटत नाही की इकडे कोणाचा सत्कार किंवा नाव घ्यायचं बाकी राहिलं असेल, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. ज्या 10 खेळाडूंना बाईक मिळालेली आहे त्या 10 खेळाडूंनी समोर इकडे आपल्या बाईक ठेवायचे आणि प्रत्येकाने बाईकवरती बसायचं. एक फोटो या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आम्ही तुमची सर्वांची रजा घेऊ. अत्यंत सुंदर स्पर्धा या ठिकाणी पार पडली आणि उल्लेखनीय कामगिरी. सर्वांचं मनापासून धन्यवाद. सर्व लाडक्या प्रेक्षकांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतली. सर्व प्रेक्षकांचा देखील मनापासून धन्यवाद. आम्ही तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.
10 बाइक्स. चला सगळे बाइकरमैन लवकर या. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन